नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्याला होणारा सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला बरोबर ओळखणं की हाच तो असावा. कारण त्यात आपल्या आत्मपरीक्षणाची तृप्ती असते. म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ असतो. आयुष्यात आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचं खरं तर आपण आभार व्यक्त केलं पाहिजेत. कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे आपल्याला अचूकपणे शिकायला मिळतं. वेळेअभावी संगत तुटली तर तुटू द्या, पण संवाद तुटला नाही पाहिजे. संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते. कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करू नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडत असतो. सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं नाही, तर तेवढ्या कॅरेटची शुद्धताही माणसाच्या विचारात असायला हवी, तरच त्याला किंमत आहे. ज्या व्यक्तीला फक्त पाहिल्यावरच आपलं मन प्रसन्नतेनं भरून येतं त्या व्यक्तीशी आपलं मागच्या जन्माचं काहीतरी ऋणानुबंध असतात. ठेच लागल्यावर स्वतःला सावरता यावं एवढी ताकद प्रत्येकात असणं फार गरजेचं आहे. अहंकार त्यांनाच होतो जे संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त करतात. ज्यांना कठोर परिश्रमातून मिळालेलं असतं तेच इतरांच्या मेहनतीचं कौतुक करू शकतात. कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं. चलाकी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. चांगलं आणि खरं मन तर ते असतं जे दुसऱ्यांच्या चुकांना हसून माफ करतं. अपेक्षा करणं चुकीचं नसतं, पण चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं. शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसाचं नेटवर्क कधीच तुटत नाही. जेव्हा परिस्थितीची जाणीव स्वतःपर्यंत असते तेव्हा ती स्वतःची मजबूती असते, आणि जेव्हा जग जाहीर होते तेव्हा ती मजबुरी दाखवते. अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मात्र मार्ग आपोआप निघालेला असेल. माणसांचा संग्रह करणं हे वस्तूचा संग्रह करण्यासारखं सोपं नसतं. वस्तूचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते आणि माणसांचा संग्रह करण्यासाठी भावना गुंतवाव्या लागतात. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भाव तर माणसाला नक्कीच सुंदर बनवत असतात. तेव्हा कोणते भाव आपण आपल्यामध्ये अंगीकारायचे हे तुम्ही ठरवा. कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असावं लागतं. आपल्याजवळ काय आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही. आपली विचार करण्याची पद्धत आणि नियत शुद्ध असायला हवी. जेव्हा शरीराला रोज साबणाने घासून स्वच्छ आणि ताजंतवानं करावं लागतं, तसंच मनालासुद्धा स्वच्छ आणि उत्साह राहण्यासाठी रोज प्रेरणादायी विचारांची आवश्यकता असतेच. आणि जीवनात अशी माणसं भेटावीत की जी नेहमी सकारात्मक असतात, आत्मविश्वासू असतात आणि जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात. ही माणसं चालणाऱ्याला पाडणारीही नसावीत, तर पडलेल्यांना उठवून चालायला लावणारी असावीत. अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येकजण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करणार नाही. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाख मोलाचं हिऱ्याचं घातलेलं दागिनं पाहायचं तर 100 रुपयाचा आरसाच लागतो. म्हणून कोणाला कमी लेखू नका. दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात, मग ते नातं कोणतं का असेना. आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती नाती मात्र आपली नसतात. तेव्हा आयुष्यामध्ये थोडीशीच नाती कमवा, पण ती आपुलकीची, प्रेमाची आणि स्नेहाची असावीत, जेणेकरून ती नाती जोडल्यानंतर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येणार नाही.
एकदा जीवनाचा अर्थ समजला की जगण्याची दिशाही निश्चित होते. त्या मार्गावरून समाधानी आणि आनंदी जीवन जगत स्वतःबरोबर इतरांनाही ही दिशा देता येत असते आणि ती दिशा आपण आनंदाने नक्कीच दाखवू शकतो. खपण्यासाठी खूप पुस्तकं छापली जातात. आपण जपण्यासाठी पुस्तकं निवडावं. आयुष्याचा मार्ग निवडताना आई-वडिलांचं मत नक्की घ्या. कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही. शब्दातून दुःख व्यक्त करता आलं असतं तर अश्रूंची गरजच भासली नसती. सर्व काही शब्दात सांगता आलं असतं तर भावनांची किंमत उरली नसती. तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही. जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद संपतो. प्रोत्साहन ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे सर्वसाधारण माणूससुद्धा असाधारण आणि असामान्य असेही काम करू शकतो. जीवनात माणसे सांभाळायची असतात, परंतु पैसा वापरायचा असतो. परंतु आज लोक पैशाला सांभाळतात आणि माणसांना वापरतात. जगण्याच्या धावपळीत नात्यांमध्ये अंतर न पडू देणं, स्वतःसाठी थोडा वेळ देणं, स्वतःची, कुटुंबाची, सहकाऱ्यांची, मित्रांची काळजी घेणं, ध्येय कधीही न विसरणं हेच महत्त्वाचं आहे. कॅलेंडरवर काय, वर्षाला बदलतं. बदल स्वतःमध्ये व्हायला हवा. राग आणि प्रेम तिथंच व्यक्त केलं पाहिजे की जिथं आपल्या भावनांना किंमत आहे. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो. दुसऱ्यांची विचारपूस ही भावना जरी छोटी वाटत असली तरी त्याच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. तेव्हा नक्कीच एकमेकांची विचारपूस करा. काही वेळेस काही बोलण्याचा हिशोब जागेवरच करावा लागतो, नाहीतर त्या बोलण्याची मनात उधारी वाढायला लागते. त्या उधारीचा मनाला त्रास होऊ नये म्हणून रोखठोक वागा. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण आपण चलाकी करतो की इमानदारी हे आपल्या संस्कारावर अवलंबून असतं. चलाकी 4 दिवस टिकते आणि इमानदारी मात्र आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकते, हे मात्र लक्षात असू द्या. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. वाईट कुणीच नसतं, परंतु जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्याने वाईट ठरत असतो. तेव्हा समोरचा वाईट नसतो, तर तो माणूस आपल्या मनासारखा वागत नाही म्हणून तो आपल्याला वाईट वाटतो किंवा वाईट आहे असं आपण म्हणतो. मागे धावल्यानंतर जे पुढे पुढे पळतात तिथे थांबायचं असतं. ध्यानीमनी नसताना जे मिळतं त्याला जीवापाड जपायचं असतं. माणसाची नीतिमत्ता साफ पाहिजे. भले काही मिळवता आले नाही तरी चालेल, पण कोणाचं हिसकावलं नाही याचा आनंद कायम सोबत राहतो. माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे. पद महत्त्वाचं नसतं, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्त्वाची असते. तेव्हा विचारांची गुणवत्ता वाढ. माणसाने वेळेसोबत चालावं, काळाप्रमाणे बदलावं, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवावं. आपलं व्यक्तिमत्व हे समईच्या मंद प्रकाशासारखं हवं, शांत आणि सात्विक. प्रकाश कमी असला तरी मनाला शांती देणारा आणि धीर देणारा असावा. प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधी प्रयत्न सोडत नाहीत. तेव्हा प्रयत्न सोडू नका. दररोज नवीन शिकण्याचा प्रयत्न करा आणि जीवनामध्ये पुढं जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.